नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी कोमल तुमचं स्वागत करत आहे आपलं कोमल वाघमोडे ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आज आता स्वराची मीटिंग ही आहे आणि प्लस माझ्या भावाचा बर्थडे म्हणजे उमेशचा बर्थडे आहे आज. तर त्याच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी जायचं आहे म्हणून मी आधीच तयारी करून घेतलेली आहे, कारण तो आता न्यायला येतोय. तर चला आता पहिल्यांदा आपण स्वराच्या पॅरेंट्स मीटिंगला जाऊन येऊयात आणि नंतर त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी जाऊयात. चला. बॅग भरली, टिफिन भरला, बॉटल ला बॅगेची चेन ला. चल पटकन चला. म्हणू इथे मी मनूला चल चल म्हणून बोलत होते, पण तिचं आधी लक्ष नव्हतं. नंतर स्वराजने जशी बॅग घेतली तशी ती पटकन बाहेर निघाली, कारण ती स्वराज एकदा निघाला की ती शाळेत जाण्यासाठी म्हटलं की लगेच पटकन निघते बाहेर. तर आता इथे तिचं चाललेलं, मग पहिल्यांदा मला शूज घाल, सँडल घाल असं चाललेलं. आता तिला पहिल्यांदा सँडल घातली, कारण सँडल घालण्यासाठी ते अति घाई करते. सँडल घातलं म्हणजे तिला वाटतं की बाबा हां आता आपण कन्फर्ममध्ये बाहेर जाणार आहोत. तर ते जाण्यासाठी आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला जरा थोडाफार, म्हणून आम्ही पटकन रिक्षा केली, कारण दोन्ही मुलं चालायला म्हटलं की जास्त नको म्हणतात. मग तर इथे आम्ही जात होतो त्याच्या शाळेमध्ये. आता इथे आम्ही त्याच्या शाळेमध्ये पोहोचलो. शाळेमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्वराजच्या क्लासरूममध्ये जाण्यासाठी मात्र स्वराची घाई चालली होती, कारण त्याला वाटलेलं खूप उशीर झाला असेल, PTM चालू झाली असेल. तर आता इथे गेलो तर PTM नुकतीच चालू झाली होती, कारण मुलांना युनिट टेस्ट झालेले त्याचे पेपर दाखवत होते. त्याची PTM मी अटेंड केली आणि त्यानंतर उमेश आलेला शाळेच्या बाहेर, आणि तिथून आम्ही पहिल्यांदा लगेच त्याच्या जे बड्डेचे जे काही वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणजे कपडे किंवा त्याचं गिफ्ट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आम्ही वाशी मार्केटला गेलो. आणि इथून आता आम्ही घरी चाललो. इथून आता आम्ही परत आमच्या घरी आलो. घरी आल्यानंतर पहिल्यांदा स्वराज शाळेतून तोपर्यंत आलेलाच होता, त्यालाही घेतलं. आणि त्याला घेतल्यानंतर आता आम्ही इथून निघालो होतो आईच्या घरी, म्हणजे उमेशच्या बड्डेसाठी. आता इथून आम्ही चाललेलोच होतो. मुलांची मस्ती चाललेली गाडीमध्ये, कारण सगळेजण एकत्र आले की त्यांची मस्ती मात्र नको एवढी चालू होती. कधी एकदाशी घरी जाऊन खेळतो असं त्यांना झालं होतं, कारण सगळे एकत्र आले खूप एन्जॉय करून घेतात. त्यामुळे पप्पाही घरी येऊन वाट पाहत होते मुलांची कधी येत आहे, आणि पप्पा पण पहा कसं मुलांसोबत एन्जॉय करत होते. त्यांना खूप भारी वाटतं नातवंड घरी आल्यानंतर, आणि तेही मुलांना सगळे एकत्र घेऊन खेळवत होते. मुलंही छान एन्जॉय करत होते, त्यांनाही खूप आनंद झालेला, कारण भरपूर दिवसातून उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पहिल्यांदाच मुलं एकत्र आली होती त्याच्यामुळे. तर त्यांचंही छानपैकी खेळायचं चाललेलं. आता इथे उमेशला औक्षण करून घेत होतो आम्ही. औक्षण झाल्यानंतर त्याच्या बड्डेची सेलिब्रेशनची तयारी झाली. मुलांचं पहा कसं चाललेलं आहे. अशा वेळेस मुलं इतकं एन्जॉय करून घेतात ना, खूप मनसोक्त खेळूनही घेतात आणि मनसोक्त एन्जॉय करून घेतात. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र खूप असतो अशा वेळेस. खूप छोटा होता आणि खूप एन्जॉय करून घेतात ते. तर इथे पहा आम्ही सगळेजण त्याला केक भरवत होतो. केक कट करून झाल्यानंतर प्रत्येकाची केक भरवण्याची घाई चालली होती, आणि मुलांचं मात्र मध्ये मध्ये चालूच होतं. तर इथे आता आई पप्पाही त्याला केक भरवत होते. अशा प्रकारे बड्डेचं सेलिब्रेशन एकदाचं पार पडलं. मुलांनाही खूप बरं वाटलं आणि छान मुलांनी खूप एन्जॉय केला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर जर व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबही करा आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला माहिती मिळेल. आता इथे मी बड्डेच्या सेलिब्रेशनचे काही फोटोज